बघू शकता एवढा फ्रेश पाकळ्या घेतलेल्या आहे. सुंदर वास येतोय मस्त. सगळ्या मस्त धुवून फ्रेश फ्रेश घेतल्या आणि ह्या ना थोड्या सुकून गेल्या होत्या तरी मग भट्ट निघालेले आहे बघू शकता. तर आता आपण गुलकंद करू. गुलकंद करण्यासाठी साखर लागते. तर इथे माझा आवरलेला आहे आणि आंघोळ वगैरे झाली. टी शर्ट पण दुसरा घातलाय बघू शकता. थोड्या वेळाने बोलते जेवायचं आहे. तर मी ना माझं जायफळ लावायचं विसरून गेली होती तर आज सांगते कसं लावायचं. तर मी असं स्टोन आणलेलं आहे. केळाच्या खेळण्या वगैरे खूपच पडतात इकडे तिकडे. तर मी तुम्हाला दाखवते. टी शर्ट घरामध्ये वापरण्यासाठी मी घेतलेले, म्हणजे बाहेर पण घालू शकतो आपण. तर सगळ्या पाकळ्या इथे याच्यात काढून घेणार याच्यामध्ये. तर मग चला आता काढून घेते. आणि इतके फुलं येतात ना, आज पण खूप फुलं आले असतील. तर म्हटलं चला थोडंसं करून बघू. एकदम थोडंसं होईल, त्याला जास्त पाकळ्या म्हणजे जास्त गुलाबाची फुलं लागतात. तर मी आता सगळ्या पाकळ्या मस्त काढून ठेवते. काल परवाच गेलो होतो आम्ही हॉस्पिटलला, तेव्हा मी आणून ठेवल्या होत्या. तर म्हटलं चला करून बघू. आणि याचं गुलकंद छान होतं. जे पिंक फुल असं ना, गावठी गुलाब म्हणता याला. सहसा हा कुठे दिसत नाही, खेड्यांवरच दिसतो. हा खेड्यांवर लावलेला असतो. आणि मस्त आता आपण बनवून घेऊ. तर सगळे मी धुवून घेतलं आणि पाकळ्या आपोआप निघून चालल्या, कारण काल आणून ठेवलेल्या होत्या. आणि मस्त एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला. तर बघू शकता इतकं सुंदर वास येतोय ना खरंच. मी ना अशा कळ्या पण आणलेल्या, तर त्या आता मस्त फुलून गेलेल्या आहे. बघू शकता कळ्या अशी निघून जात आहे. तर इथे बघू शकता ह्या सुकलेल्या पाकळ्या आहेत, ह्याने घेते. आणि फ्रेश पाकळ्या घेतलेल्या आहे एवढ्या. बघू शकता एवढा फ्रेश पाकळ्या घेतलेल्या आहे. सुंदर वास येतोय मस्त. आणि सगळ्या मस्त धुवून फ्रेश फ्रेश घेतल्या. आणि ह्या ना थोड्या सुकून गेल्या होत्या तरी मग भट्ट निघालेले आहे बघू शकता. तर आता आपण गुलकंद करू. गुलकंद करण्यासाठी साखर लागते. 1 वाटी साखर लागेल, त्याला मध लागेल आणि थोडी सोप लागेल कुठून. तर करून घेऊ आपण पटापट. एकदम सोपं आहे आणि इझी रेसिपी आहे, तुम्हाला पण आवडेल. आणि तुम्ही पण घरी करू शकता, घरच्या घरी गुलकंद छानपैकी. काय करायचं, याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. आता ही 1 वाटी साखर असेल. आणि गुलाबाला चांगलं मॅश करायचं. तर तुम्ही लाल गुलाब पण घेऊ शकता, जो गावठी दुसरा असतो लाल. पण मला असं वाटतं याचा खूप छान सुगंध येतो, म्हणून मी इतकं मॅश करायचं. मी इझी रेसिपी आहे ना.
तर असं मॅश केलं आहे, त्यात सोप आणि ते घेऊन. तर इथे मी साखर थोडी घेतली आणि सोप घेतली, कारण मग सगळं मिक्स व्हायला पाहिजे. तर आता आपण ही साखर आणि सोपचं मिक्सचर आहे ना त्याच्यात काढून घेऊ आणि चांगलं मॅश करू. बघू शकता. आता त्याच्यामध्ये थोडं हनी टाकायचं, कारण मग ती साखर कडक नको व्हायला. त्याच्यामुळे आपलं रिअल हनी जे आणलं होतं कुर्गमधून, जेव्हा आपण व्हॅकेशनला गेलो होतो तेव्हा हे रिअल हनी आणलेलं, तर ते टाकू थोडस. म्हणजे आपली साखर कडक होणार नाही. तर तुम्ही हे ना ताटापासून थोडंसं सुकवून घेऊ शकता. तर मी ते तसंच करते. तर आता हे एक ताट घेते आणि त्याच्यावर असं थोडंसं असं सुकून उन्हामध्ये, फक्त मुंग्या लागणार नाही याची दक्षता घ्या, कारण गोड आहे. थोडं सुकलं ना आणि भरून ठेवायचं. तुम्ही तसं पण बरणीत भरून आणि बरणी बाहेर ठेवू शकता, पण मी थोडंसं सुकून घेते. आणि संध्याकाळी आपण बरणीत भरून ठेवू. असं बघू शकता. तर अशा पद्धतीने गुलकंद तयार झालेला आहे. आता फक्त थोडं सुकवून आणि बरणीत गुलकंद तयार झालेला आहे. आता उन्हामध्ये सुकत ठेवू आपण. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला, आता इथे भरपूर ऊन येतं गॅलरीमध्ये. इथे तर डायरेक्ट मुंग्या लागतील, पण मग आपण याच्यावर ठेवू. इथे ना मुंग्या लागतील साईडनी, खूप ठेवते सुकवते. बघू शकता आपलं गुलकंद झालेलं आहे. खूप दिवसाची इच्छा होती, कारण वैभवच्या हॉस्पिटलच्या मागे इतके गुलाबाचे झाडं आहे, इतके आता पण फुलं आली, रोज फुलं येतात, इतके गुच्छेचे गुच्छे गुलाबाचे. पण त्या दिवशी म्हटलं, वैभव बोलले की काहीतरी घेऊन जा आणि मस्त काहीतरी कर, गुलकंद कर, ड्राय कर पेटल्स. ड्राय पेटल्स आपण लाडूमध्ये कशामध्ये पण वापरू शकतो, काहीतरी कर. म्हणून चला म्हटलं आज करू. गुलकंद घेऊन आली मी. तर आज मस्त वांग्याची भाजी केली. बघू शकता, जे उभे वांगे आहे ना, म्हणजे उभे म्हणजे व्हाईट वांगे आहे ना, छोटे वांगे व्हाईट, बघू शकता. तर ते भरून केलेले आहे. आणि याची वलन केलं, म्हणजे मिसळ केली आपलं वालाच्या शेंगांच्या बियांची. भात केला, पोळ्या केल्या. आता भाकरी करते आणि एक साईडला चहा पण ठेवते आणि आईंना पण वरती देते भाजी आणते. चला, आणि मी असे टी शर्ट वापरायला घेतले, खूप छान. तर इतके कम्फर्टेबल आहेत ना. तर अजून 3 कलर आहे, 4 घेतले, तर ते दुपारी तुम्हाला दाखवतेच मी. आणि खूप कम्फर्टेबल आहे घरामध्ये वापरण्यासाठी. ब्रिदेबल कापड आहे आणि खूपच छान आहे. तर तुम्हाला मी दाखवते आणि कुठून घेतले ते पण सांगते नंतर. तर इथे माझा आवरलेला आहे आणि आंघोळ वेगळं झाली. टी शर्ट पण दुसरा घातलाय, बघू शकता. थोड्या वेळाने बोलते, जेवायचं आहे. तर मी ना माझं जायफळ लावायचं विसरून गेली होती, तर आज सांगते कसं लावायचं. तर मी असं स्टोन आणलेलं आहे, नदीवर भेटतात असे स्टोन, किंवा तुम्ही ते काय म्हणता गोल भेटतं ना, ते भोरपट्टीत वगैरे घासायचं, उगळायचं, ते सुद्धा आणू शकता. पण मग माझ्याकडे होतं, ते हरवून गेलं. मग मी काय केलं, स्टोन आणलेला आहे नदीवरचा. तर मी ना खूप दिवसापासून लावते. तर आता लाईट झाले माझे पिगमेंटेशन. तर काय करते, कच्चं दूध असं काढून ठेवते एका वाटीत, आणि हे जायफळ एवढं संपलंय, बघू शकता. तर मी काय करते, दुधामध्ये हे करते आणि असं घासून 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 उगळवून ते लावून घेते. तर विसरून गेली होती मी, एक्सरसाइज झाली की लगेच लावते, पण म्हटलं चला आता लावू आणि तुम्हाला पण सांगू कसं लावायचं.
तर आता मी इथे लावते. असं उघळून 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 क्रीम सारखं टेक्स्चर होतं ना, ते लावायचं आहे आपल्याला. बघू शकता. तर खूप फायदा होतोय त्याच्याने मला. तर बघू शकता असं, आणि क्रीम सारखं होतं आणि असं लावून घ्यायचं. तर म्हटलं चला, क्रीम तर भरपूर लावून बघितल्या, आपलं होममेड थोडंसं करू. तर असं मी सगळी उघळून उघळून पूर्ण दुधात हे करून करून लावून घेते. तर खूप बेनिफिट आहे. आणि थोडे लाईट झाले माझे पिगमेंटेशन, म्हणून मग मला फरक जाणवला, म्हणून मी आता रोज लावते. तर आज नेमकी विसरून गेली, तर आंघोळीच्या आधीच लावते, पण मग आता लावून घेते आणि नंतर मग स्वतःचा आवडणार. आता मी हे लावून जेवण वगैरे करून घेणार आणि त्याच्यानंतर धुवून चेहऱ्याला मस्त सिरम फॉक्सटेलचा घेतलेला आहे मी, सिरम सनस्क्रीन, ते लावते मी आता. बघू शकता. खूप बेनिफिट आहे जायफळ लावल्याने. तुमचे डार्क स्पॉट असतील, खूप वर्षांवर्षीचे डार्क स्पॉट असतील, ते सुद्धा निघून जातील. तर हे लावायला सुरुवात करा. मी एक दिवस सांगणारच होती की काय असतं ते. म्हटलं चला, मला आधी फरक जाणवला ना, तेव्हा तुम्हाला सांगेन मी. तर मला फरक तर जाणवतोय, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. कसं लहान म्हणजे बाळ झालं, मुलं झाले, त्याच्यानंतर आपल्या बायकांचं कसं प्रेग्नेन्सी नंतर असे प्रॉब्लेम येतातच, पिगमेंटेशन वगैरे, आणि कॉन्फिडन्स खूप लो होऊन जातो. त्याच्यामुळे ना मग आरशात बघूशी पण वाटत नाही. पण मग माझं तसं नाहीये. मला डाग वगैरे असले काही, तर मी असं नाही, मी मेकअप वगैरे करून ते लपवत नाही. तुम्ही बघितलं असेल माझे व्हिडिओ, नेहमी माझे व्हिडिओ बघता, त्याच्यात माझे डाग डायरेक्ट ओपनली दिसतात. तर असं नाही की मेकअप करून मी लपवते. माझा रिअल चेहरा तोच आहे. मी कधीच काय म्हणता, आपलं फिल्टर वगैरे काहीच नाही, नसतं माझं. असं लावून झालेलं आहे फायनली. बघू शकता लावलेलं आहे. थोडस उरलं दूध. हे धुवून टाकते मी, जायफळ पण धुवून टाकते. इथेच राहू मी ते. तर असं झालेलं आहे जायफळ लावून. तर आता वाजले संध्याकाळची 6 आणि कॉफी पण करायची आहे. कॉफी किंवा चहा, पण म्हटलं कॉफीच पिऊ चहापेक्षा. आणि इथे आपलं गुलकंद एकदम रेडी झालेला आहे. आणि आता मी थोडं टेस्ट करते कसं लागतं. तर बघू शकता, असं आपलं एकदम गावठी गुलाबाच्या फुलांचं गुलकंद तयार आहे. तुम्हाला रेसिपी पण दाखवली मी. थोडंसं खाऊन बघते मी कसं झालं. त्याच्यात बडीसोपचा फ्लेवर इतका छान येतोय गुलकंदमध्ये. बडीसोप आणि हनी टाकलं होतं, त्याच्याने एकदम ड्राय झालेला आहे. आता मी ह्या बर्नीमध्ये भरून ठेवते आणि पण उद्या थोडंसं उन्हामध्ये बर्नी ठेवून घेणार. आणि इतकं ड्राय झालेलं आहे कारण आपण हनी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला पाणी सुटत नाही. आणि साखर आहे ना, कडक होत नाही साखर, तो बेस्ट पार्ट आहे हनी टाकल्याचा. तर आपलं होममेड गुलकंद एकदम रेडी आहे. आता आमच्याकडे पानाचं पण झाड आहे. पान फक्त बडीसोप, गुलकंद, धना डाळ ह्या गोष्टी टाकून आपण पान करू शकतो.
उन्हामध्ये थोडंसं. तर इथे आता मी कॉफी करते माझ्यासाठी, थोडंसं उरलेलं आहे. एकदम भारी झाले. दूध तापतंय, आता कॉफी करून घेते. आणि हा, हे टी शर्ट मी तुम्हाला सांगते कुठून घेतलेले आहे. ते हे टी शर्ट DMart मध्ये आलेले आहे. आता किती काय प्राइस, 150 काहीतरी आहे. 200चे ऑफरमध्ये आता 250चे 250चे 150ला आहेत. इतके सुंदर आहे आणि एकदम स्वस्त आणि रिझनेबल प्राइसमध्ये. आणि त्याचं कापड पण इतकं भारी आहे की ताणणार नाही, कलर जाणार नाही, कधी वळणार नाही, घाण होणार नाही अशी टी शर्ट आहे. आणि कापड इतकं मस्त आहे, एकदम असं ना ब्रिदेबल कापड आहे, कॉटन नाही आहे, असं वेगळं कापड आहे. आता तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल कसं आहे. तुम्ही गेले जर तुम्हाला दिसले असे टी शर्ट तर खूपच छान आहे, तुम्हाला नक्की आवडतील. तर मी असे 4 आणलेले आहे, त्यातला हा एक कलर आहे आणि खूपच छान आहे. 4 कलर आहे, तर ते मी तुम्हाला म्हणजे 3 कलर आहे अजून, हा एक आहे. 3 तुम्हाला दाखवतेच आता. तोपर्यंत मी कॉफी करून घेते आणि मग दाखवते. तर इथे पसारा दिसत असेल तुम्हाला, आवडायचा बाकीचा केळाच्या ठेवण्या वगैरे खूपच पडतात इकडे तिकडे. तर मी तुम्हाला दाखवते. टी शर्ट घरामध्ये वापरण्यासाठी मी घेतलेले, म्हणजे बाहेर पण घालू शकतो आपण. तर हा एक आहे एकदम छान फ्लावर्सचा, हा एक टी शर्ट आहे. रेड कलरमध्ये, रेड नाही मरून कलर आहे आणि त्याच्यावर असे फ्लावर्स आहे. तर इतका सुंदर आहे, मला ना म्हणजे लगेच आवडला. तिथे भरपूर सारे कलर आहे आणि डिझाईन आहे त्याच कापडमध्ये. तर ना तुम्ही तुमच्या साईजपेक्षा एक साईज जास्त घ्या, कारण कसं DMart मधले मला म्हणजे अनुभव आहे. DMart किंवा आपण लोकल दुकानातून घेतो ना, गावातून वगैरे, आपल्या मेन रोड किंवा शालीमार वगैरे अशा ठिकाणाहून आपण कपडे घेतो किंवा टी शर्ट घेतो, तर एक साईज जास्त घ्यायचं. किंवा मिंत्रावरून जरी घेतले, फ्लिपकार्टवरून घेतले, ॲमेझॉनवरून घेतले, ऑनलाईन मेशोवरून घेतले, तरी एक साईज जास्त घ्या, कारण ती जास्त साईज असेल ती येते आपल्याला, ओरिजिनल साईज असते ती नाही येत. म्हणून मीडियम न घेता लार्ज घ्यायचा. तर मी माझं उलट आहे, माझं मिंत्रावरून वगैरे मी मीडियम नाही स्मॉल घेते, तेव्हा ते मला येतं. पण मग बाकीचे लोकल दुकानातून वगैरे जेव्हा मला घ्यायचं असतं, शॉपिंग करायची असते, टी शर्ट किंवा काही कपडे कसे आवडून जातात, त्यावेळेस मी थोडी एक्स्ट्रा साईज घेते. तर मग मीडियम न घेता मी लार्ज घेतलेली आहे आणि ते मीडियम सारखे छोटे छोटे आहे, बघू शकता. तर मी लार्ज घेतली, एकच फक्त मीडियम घेतलेला आहे, बाकी मग हे लार्ज घेतलेले आहे. तर हा एक कलर आहे मस्त छान, DMart मधून घेतले आणि ती सुंदर आहे, छान मिळाली मला. कधी कधी झुडिओमधून घेते, कधी कधी मी वेस्ट साईडमधून, म्हणजे जिथे आवडतं मला तिथून घेऊन टाकते वापरायला. आणि वापरण्यासाठी खूप छान वाटली मला घरामध्ये. आणि कलर पण छान आहे, हा ब्राऊन कलर आहे, तुम्ही सकाळी बघितलाच असेल. तर हा एक आहे कलर. तर म्हटलं चला ह्यावेळेस डिफरंट कलर घेऊ घरामध्ये वापरण्यासाठी. आणि एक असा आहे, असं माझ्याकडे ना प्लाझो आहे, सेम टू सेम अशाच पॅटर्नमध्ये, अशाच कलरमध्ये. जर जमलंच तर मी तुम्हाला दाखवेल उद्या वगैरे किंवा आजच. तर बघू शकता, असा एक आहे, हा पण खूप सुंदर आहे. जीन्सवर तर खूपच छान दिसतात, पण मी घरामध्ये घालण्यासाठी आणलेले आहे. कधी कधी बाहेर पण घालणार, नवीन नवीन बाहेर घालून घेणार. तर अशी हे टी शर्ट घेतलेले आहे, खूपच छान मिळाली मला. आणि तिथे साईज लार्ज, एक्सेल, मीडियम खूप कमी आहे, पण लार्ज आणि एक्सेल भरपूर भरपूर आहेत. तर तुम्ही घेऊ शकता. आणि वेगवेगळे पॅटर्न आहे. आणि हा एक कलर आहे, हा व्हाईट आणि पर्पल कलरची डिझाईन आहे त्याच्यावर. तर अशी मी 4 घेतलेली आहे आणि घरात घालायला खूपच छान आहे, कम्फर्टेबल आहे, म्हणून मग मी घेतले. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चला आता कॉफी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. इथे कॉफी पण झालेली आहे मस्तपैकी, कुर्गमधून आणलेली आपली होममेड कॉफी, ती झालेली आहे. आता मस्त कॉफी पिते. आणि आजचा प्लॅन स्वयंपाकाचा आहे, नुसता राईस बनवायचा, अंडा राईस वगैरे असंच बनवायचं आहे. कारण ना दुपारी पण भाकरी वगैरे खाल्ल्या
आणि दुपारी मी थोडं जास्त जेवण केलं ना, रात्री कमी करते. मग म्हटलं अंडा राईस वगैरे करू, तर तेच आता करते. आणि इथे आता मी नवीन सिरीज आलेली आहे, 1 मिनिट, हां, कॅन दिस लव बी ट्रान्सलेटेड, ही सिरीज. तर तीच बघते आता. कितवा पार्ट चालू आहे? 4था चालू आहे. हां, 4था एपिसोड चालू आहे आणि खूपच छान आहे. तुम्हाला टी व्ही इथे दिसत असेल, इथला टी व्ही तो इथे आहे सध्या. लावायचं राहून गेला, आम्ही फिरायला गेलो त्याच्यात राहून गेलं. नंतर आता वैभवला वेळ नाही, वैभव हॉस्पिटलला जातात त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही. पण लावू, लवकरच लावू. तर सध्या तर इथेच आहे, मग मी बघते, बघू शकता. छान आहे एकदम. चला आता मी कॉफी पिते, एन्जॉय करते सिरीज आणि मग बोलू तुमच्याशी.